बौद्धगयामधील महाविहार ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी, भिक्खू संघ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बुद्ध अनुयायांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. सम्राट अशोक यांनी 3ऱ्या शतकात महाबोधी महाविहाराचं बांधकाम केलं. तथागत गौतम बुद्धांना ज्यावेळी बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, तो बोधी वृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. त्यामुळे देशातीलच नव्हे तर जगभरातील बौद्ध अनुयायी, भिक्खू आणि पर्यटक या स्थळाला भेटी देत आहेत. मात्र या महाविहाराचं नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही. महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी 1992 पासून आंदोलनं होत आहेत. मात्र महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलण्यात आलेला नाही. ज्या रूढी परंपरांना तथागत गौतम बुद्धांनी नाकारलं तीच कर्मकांड इथं सुरू असतात. त्यामुळं बौद्धगया बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. धरणं आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, विविध आंबेडकरी पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.